नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारती एअरटेल लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया बाल्मर लॉरी इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1047.90 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1079 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 386.10 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 147.94%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:10च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे, म्हणजे एका शेअरचे 10 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स-डेट ठेवली आहे 9 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया डीजे मीडिया प्रिंट अँड लॉजिस्टिक्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 326.75 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 340.18 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 368 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 128 रुपये आणि डीजे मीडिया प्रिंट अँड लॉजिस्टिक्स लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 106.09%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 2:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे, म्हणजे एका शेअरवर 2 बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 3 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया दिशा इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 20,000.05 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 3,000 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 20,900 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 11,603.25 रुपये आणि दिशा इंडिया लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 69.63%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 100 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स-डेट ठेवली आहे 1 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 323.45 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 335.35 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 94.80 रुपये आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 210.48%चे रिटर्न दिले आहे आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने 0.25 रुपीज म्हणजे 25 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स-डेट ठेवली आहे 9 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया भारती एअरटेल लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,470 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 9,00,000 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,536.25 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 847.05 रुपये आणि भारती एअरटेल लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 65.14%चे रिटर्न दिले आहे आणि भारती एअरटेल लिमिटेडने 8 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी भारती एअरटेल लिमिटेडने एक्स-डेट ठेवली आहे 7 ऑगस्ट 2024. तर मित्रांनो,
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया उद्या सकाळी 11 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.